अहमदनगर शहरामधील वाडिया पार्कवर सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत कर्नाटकवर मात करत उपांत्य फेरी गाठली। झालेल्या पूर्व उपांत्य फेरीमध्ये 20 गुणांनी मात करत महाराष्ट्राने कर्नाटकचा 45 विरुद्ध 25 गुणांनी पराभव केलाय। याआधी महाराष्ट्राने विदर्भाचा पराभव केला होता। स्पर्धेदरम्यान गतविजेत्या भारतीय रेल्वेसह उत्तर प्रदेश, चंदीगड, राजस्थान यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली असून चंदीगडने चुरशीच्या लढतीत गोव्याचा पराभव केलाय। यावेळेला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन तर्फे देशामधील द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या 25 कबड्डीपटूंचा सन्मान गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते केला गेला। त्याबद्दल मी अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सर्व पदाधिकारी आणि शशिकांतजी काळे अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला। आपण भारतातून आलेल्या सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान केला। याबद्दल मी आमच्या सर्व अर्जुन पुरस्कारार्थींतर्फे मी काळे सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो। कारण असा प्रोग्राम, असा कार्यक्रम हा भारतात पहिल्यांदा झाला की जवळ आता 25 पुरस्कारार्थींचा एकाच वेळेला सत्कार आपल्या कीर्तिकर साहेबांच्या हस्ते केला। त्याबद्दलही त्यांचा मनापासून आभार मानतो। आपण प्रेक्षकांनी चांगली साथ देऊन या पुरस्कारार्थींचं अभिनंदन केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला 2 शब्द बोलण्याला संधी दिली, त्याबद्दल मी गाडे सरांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।